पानाचा देठ अजून हिरवा आहे, पण मावशे या तुझ्या पानाला माझी चुनाटीपणी सुपारी लावून बघू काय? तुझ्या तोंडाला लाव बरोबर तरी. अगं मावशी तुझा पान लाल कराय ना. असं होय? अरे ते बरं, पण तू आहेस तरी कोण? म्हणजे मावशी तू आम्हाला ओळखलं नाही? नाही. अरे पहिल्या आपली ओळख सांग तिला. मावशी मी होय. तू कोण? मी यमाजी. यमाजी यमाजी यांचं नाव तुला कसं रे माहिती? दुसरं आहे का मावशी? होय. काय ना? यमाजी. तू धर्माजी. धर्माजी यमाजी धर्माजी धरा एका मगाची नाव विचारत ना. होय नाव आहे आमचं हे असलं यमाजी धर्माजी. मग तुमची गावं सुद्धा भारी असतील, पण तुझं गाव रे कोणाचं तुझं सांग बाबा आधी. मावशी मी होय. हा तू कुठला? मावशी मी मुक्सिरीचा. मुक्सिरीचा आहे काळ्या चुकलीचा आहे? मावशी काळ्या चुकलीचा नव्ह, मुक्सिरीचा मुक्सिरीचा. आणि तू रे भोसरीचा. शिव्या देतोय त्याच्या तोंडाला काय ऐकलं नाही? मावशी या गावाचं नाव तो ऐकलं नाही? अजिबात नाही. भोसरी भोसरी तोंडायचं आहे मावशी म्हणून 4 गावात फिरायला लागतं. हे का गाव? मग तुम्ही इथं काय करताय? ते काय करतोय म्हणजे हे सुद्धा मावशीला सांग कशाला आलं ते. अय्या बरोबर ओळखलं नाही तुम्ही. ही पोरगी नाही तुझी हुशार आहे. हो पण तुमच्या तोंडाकडे बघितलं ना कसं वाटत नाही रे तुम्ही गिराईकात बघू नका आमच्या तोंडाकडं. ठीक आहे मग एक काम करा. अगं पोरीनं तुमचं दाखवा. माल दाखवा ग. हे बघ चल असं म्हणतो. होय होय तुझी प्रसन्न आहे वय झाला. तुझं काय नाव काय? चंद्रा. बघ चंद्रा. आणि घेतलं बघ काय? मी घेतलं बघ दूध. दूध घेतलं कॉन्टेस्ट मला. कोणती नवीन आहे पण लय आगाऊ आहे. हो म्हणतो हे बाबड्या बोल म्हणत्या तिचं तू बघ. अरे सर्वांनी घेतला असेल बघ. नाही नाही तरी पण पुढचीचं तू बघ. तुझं असं होता मावशीला सांगून टाक. हे मावशी अशी समोर ये. काय रे बाबा आता तुझं काय राहिलं आता? मावशी आम्ही श्रीकृष्ण देवाच्या शंभूचे आणि सुद्धा बरोबर तू आमच्या कायद्याने आणि श्रीकृष्ण देवाच्या हुकमाने इथं बसलं पाहिजे. हे बघ काय ते नाव काय? मी सुद्धा मेंढ्या आणि वाकड्या. हे बघा तुम्ही तिघांचं तिकूट आहे ना. नवऱ्याचं कधी ऐकलं नाही. तुमचं काय ऐकलं तिघांचं? आता हुकूम आमच्या देवांचा आहे बघ. आता तुमच्या देवांचा आहे म्हणून म्हणतात ते एखादं सांगा. पटला तर घेऊ नाहीतर काय आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. मावशी सांगा. आली बघा वेळ झाली बाई बघा बाराची. उभी रांग जरासी अडली बाजाराची वाट घराची. अडली बाजाराची वाट घरा.
हे बघा काय का असे ना तुम्ही काहीतरी बडबडला. आम्ही जरा थकलोय म्हणून थोडा आराम करतो नाही का पूर्ण. हा जरा बसून घ्या. आणि बघून ये अरे दोन्ही बसल्या का नाही तर ही आनंदाची बातमी देवाला सांगितली पाहिजे. असं म्हणतो सांगितलेली कामगिरी काही पार पडले दिसत नाही. मलाच गवळीला थांबावं लागेल. मावशी काय रे बाबा आता तू तरी कोण. मावशी मी कृष्णदेव. बरं मग आता इथे कशासाठी आला. मावशी तुम्ही मथुरेचा माल घेऊन गोकुळचा माल घेऊन मथुर नगरी जाता आणि त्या मालजीला कंसाच्या नगरीत जाऊन तुम्ही तो माल विकता. त्यापेक्षा तुम्ही तो माल गोकुळातच ठेवा. होय कान्हा तू खरोखर देव आहेस हे मात्र निश्चित. पण मला तुला एक सांगायचं आहे. या कलियुगात आम्ही सुद्धा कोणता ना कोणता अवतार घेऊन आला. या कलियुगात फक्त खोटं आणि खोटंच चालतं आणि हे खोटं संपल्यावर फक्त आता सतयुग आहे. मग सांग ना या कलियुगात प्रत्येक जण असा दुःखी का असतो. मग तो दुःखाच्या नंतर सुख मिळते. मग आजकालच्या माणसाला काहीच मिळत नाही. दुःख म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की माझ्या वाट्याला फक्त दुःखच आहे. पण रसिक सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. या कलियुगात दुःख आलं की दुःखानंतर सुख हे येणारच आहे. आणि म्हणून जसं आपण चालत असताना वाटेवरती काटे असतात मग ते काटे बाजूला गेले की आपला हा पायवाट अगदी सुरळीत होते. मग जीवन सुद्धा आपला जीवन म्हणजे प्रवास आहे. मग या प्रवासात दुःख हे येणारच तसं काट्याप्रमाणे. मग दुःखाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी पराकष्ट करावे लागतात. आपल्याला घाम गाळावा लागतो. पण तेव्हा खरं सांगू का आजकालच्या या कलियुगात माणसांना आहे ना फक्त कशी संपत्ती प्राप्त होईल न मेहनत करता हेच फक्त पाहतो. पण मी विनंती करतो की आपण मेहनत केली त्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच देतो. देवा खरोखर की नाही. मग या देवाने जशी अवतार घेतले तशी या कलियुगात सुद्धा या कलीचा नाश करण्यासाठी अवतार घ्यावाच लागेल. आणि तेव्हाच हे याच्यानंतर सतयुग चालू होईल. बरोबर देवा. मग देवा तुम्ही दाखवलेला नाना दिला अवतार या समाजाला पटवून द्या आणि आम्हाला गव्हर्नर
नंदीला सागर कुर्मा होऊन चौदा रत्ने झाली निर्माण वराहरूपी ठेविली अवघ्या वराहरूपी ठेविली अवघ्या पृथ्वी सदाडे धरून श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी नरसिंह अवतार स्तंभामधून प्रल्हादा रक्षिले हिरण्यकश्यपूमधून वामन अवतारी रूप लहान करी घेतले मी बळीचे दान मी क्षत्रिय ही केली पृथ्वी मी सारी मी क्षत्रिय ही केली पृथ्वी मी सारी परशुराम रूप जाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी जिंकिली सीता त्या लावल्या पणाला राम अवतारी मारिले रावणाला वसुदेव देवकीच्या उदरात जन्म पूर्ण अवताराचे जाणावे मर्म नंद यशोदेच्या घरी वाढताना नंद यशोदेच्या घरी वाढताना खेळ खेळून गोकुळ राणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी केल्या नानालीला दाविल्या कला केल्या नानालीला दाविल्या कला फुलविले चराचर जाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो अवतारांची कहाणी श्रीकृष्ण मी सारंग पाणी सांगतो
ऐकून अगदी पहिल्या जन्मात गेल्यासारखं वाटतं. देवा, मी तुला शरण आले, मला तू माफ कर. येते देवा, मी शरण आले. देवा, मी सुद्धा शरण आले, मला माफ कर. देवा, मी सुद्धा शरण आले. मी सुद्धा शरण आले. मीही तुला शरण आले. आठव्या अवतार दिलेलं वचन तू आज पूर्ण कर. तुझ्या मुरलीने मला सप्तसुराने मोहविले. सावळ्या तुझ्या मुरलीने मला सप्तसुराने मोहविले. सुटता सुटे माझ्या सुधा, सुटता सुटे माझ्या सुधा. वेड्या मनात किती समजाविले. साजनी हृदयाची राणीया कानाला फुलविले. साजनी हृदयाची राणीया कानाला फुलविले. मोहरल्या वेली वनती, मोहरल्या वेली वनती. कसे प्रेमाची फुल नवे फुलले. सावळ्या तुझ्या मुरलीने मला सप्तसुरानी मोहविले. सावळ्या तुझ्या मुरलीने मला सप्तसुरानी मोहविले. सुरते गाय होई मती मंद, असा कसा नविलास छंद. तुझ्या रूपाची सजनी मला सतावते रात्रंदिनी. सुरते गाय होई मती मंद, असा कसा नविलास छंद. रूपाची सजनी मला सतावते रात्रंदिनी. जगात प्रेम सख्या, जगात प्रेम सख्या. अंतरंगिला बिंबविले. साजनी हृदयाची राणी कानाला फुलविले. साजनी हृदयाची राणी या कानाला फुलविले. मोहरल्या वेली वरती, मोहरल्या वेली वरती. कसे प्रेमाचे फूल नवे फुलले. सावळ्या तुझ्या मुरलीने मला सप्तसुरानी मोहविले. सावळ्या तुझ्या मुरलीने मला सप्तसुरानी मोहविले. प्रीत साजनी
या कान्हाला तू भुलविले ते दिवस तिथेच का थांबले नाही रे? अरे शेवटी नियतीचा खेळ जे विधिलिखित आहे ते तर होणारच नाही आणि जे घडतंय ते योग्य आहे असं समजून पुढे जाणे म्हणजेच नाही राहतं जीवन. आता आजच बघा, आज त्या उपवासच्या जुन्या खेळी मी रमलो काय आणि तुम्हाला भेटायला आला हे पण विधिलिखितच होतं ना रे. आणि हो, अजून एक गोष्ट यायची बाकी आहे. गोष्ट कोणती देवा? ते राहू दे, तू एवढ्याला मला भेटायला आला पण माझ्यासाठी काही आणलं की नाही? आणलंय ना, पण तुम्ही एवढ्या मोठ्या द्वारकेचे द्वारकाधीश, मी आणलेलं काय की नाही याची भीती वाटत होती. अरे वेडा, खरंच वेडा आहे. मी तोच देव आहे जो तुम्हाला मोकळात भेटलेलो. तुम्ही त्यावेळेला आणलेलं मी खात होतो, मग आता खाणार नाही का? दे दे पाहू दे. आज माझ्या आवडीचं मोठं आणलं. ये बाई, कोण दोघे भेटून खाऊ. ये बाई. पाहे राजाला सारी नगरी देव खाई कांदा भाकरी. 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 राधे राधे राधे. राधेपासून कृष्ण लांब गेलेला असतो तेव्हा कृष्णाने राधेला एक वचन दिलेलं असतं की तुझ्या अंतिम काळात मी तुझ्या सोबत असेल. आणि तोच राधेचा अंतिम काळ आला आणि कृष्ण राधेला भेटण्यासाठी तिच्या जवळ गेला. पण तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ आहे. कधी भेट देशील मला काना? कधी भेट देशील? वाट पाहे राधा तुझी काना जीव लगा मिठीत तू गेला. वाट पाहे राधा तुझी काना जीव लगा मिठीत तू गेला. तुझ्यात माझा जीव घेऊन त्याला समजून मला रे घेना. जाणून घे या वेदना कधी भेटशील तू मला सांगना. जाणून घे या वेदना कधी भेटशील तू सांगना.
जाणून घेया वेदना कधी भेटशील तू राधे 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 कान्हा 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 राधे कान्हा राधे कान्हा तुझ्या भेटीने मी तृप्त झाली कान्हा तृप्त झाली कान्हा मी गेल्यावर माझ्या आठवणीने कधीच व्याकुळ होऊ नकोस रे कान्हा दाखवून देऊया जगाला आपल्या प्रेमाची आगळी वेगळी भावना कान्हा दाखवून देऊया जगाला आपल्या प्रेमाची आगळी वेगळी भावना कान्हा वाजवणारे माझ्यासाठी तुझ्या मुलीची तुम्ही कान्हा कान्हा वाजवणारे माझ्यासाठी तुझ्या मुलीची वाजवणारे कान्हा वाजवणारे राधिका वेडी दिवानी माझी प्रेमिका राधिका वेडी दिवानी माझी प्रेमिका मुरलीची सून छेडिकाना बेदुंच झाली त्याच्या ध्याना राधिका वेडी दिवानी माझी प्रेमिका राधिका वेडी दिवानी माझी प्रेमिका राधिका वेडी दिवानी माझी प्रेमिका राधे राधे प्रेमाचा त्याग करावा तो राधाकृष्णानेच. त्या राधेसाठी त्याने कायमची बासरी सोडली. पुन्हा कृष्णाने कधीच बासरी वाजवली नाही. प्रेम 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 म्हणजे नक्की काय? तुम्हाला आम्हाला आजकाल दिसतंय ती फक्त वासना, शरीराची भूक भागवण्यासाठी केलेली धडपड. पण ह्या प्रेमाचा त्याग ना कधी कुणाला कळला ना कधी कुणाला कळणार. फक्त आयुष्यभर राहणार ती म्हणजे राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण